नमस्कार. इंद्रायणीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे गोपाळ आणि इंद्रायणीचं बोलणं सुरू असतं तेव्हा इंदू म्हणायला लागते, खरंच तुझ्यावरती मला खरंच लाज वाटत आहे की तू असा सगळा वागू शकतो. तेव्हा तो म्हणतो, काय ग, तू प्रत्येक गोष्टीमध्ये आदोक्षसाठी सगळं करायला जाते ना. तेव्हा ते म्हणते, हे सगळं मी गावासाठी केलं होतं, आदोक्षसाठी नाही. तेव्हा तो म्हणतो, अगं खोटं तर माझ्यासमोर बोलूच नको. मला माहिती आहे तुझ्या सगळ्यात जास्ती गोष्टी आदोक्षसाठीच असते, त्याच्यासाठी वरवरती सगळ्या गोष्टी करणे हे तर तुला आवडतंच ना. तेव्हा इंदू म्हणायला लागते, खरंच देव तुला सद्बुद्धी देव. तेव्हा तो म्हणायला लागतो, देव मला तर सद्बुद्धी देईल, पण तुझं काय ग, जेव्हा आदोक्षस ही इलेक्शन आरेल तेव्हा तुला काय वाटेल. म्हणजे ही विठ्ठलाची कृपा आहे की ही विठूच्या वाडीच्या जनतेची कृपा आहे, नेमकं तुझ्या मनामध्ये चाललं काय असेल. हे ऐकल्यानंतर इंदू हसायला लागते आणि म्हणायला लागते, तुला आदोक्षस जिंकेल याची किती भीती वाटते ना. खरंच मला आज तुझ्यावरती तरस येत आहे. खरं म्हटलं तर तू काय आणि किती खालच्या थराला जाऊ शकतो हे मला आज समजून चुकलं आहे. हे ऐकल्यानंतर गोपाळ अक्षरशः चिडून जातो आणि तिथून निघून जातो. इकडे शकुंतला काकी व्यंकू महाराजांना म्हणत असतात, खरं म्हटलं तर आज मला इंदूचं एक म्हणणं खरंच पटलेलं आहे. म्हणजे तिच्याबरोबर लहानपणापासून तिचे आई वडील नाही आहेत, ती कशी वाढली आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे, पण तिच्या मनामध्ये एवढंसा सुद्धा कडवटपणा आला नाही. तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणायला लागतात, पण आपल्या गोपाळचं काय, तोही तिच्याच बरोबर वाढला आहे ना. तेवढ्या शकुंतला काकी म्हणतात, आता तुम्ही गोपाळला या सगळ्यामध्ये टाकू नका. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, तसं नाही ग, पण मी सांगतोय इंदूच्या जवळ काहीच नसताना ती एवढी समाधानी असते आणि गोपाळकडे तर सगळं होतं. काय माहिती त्या गोपाळच्या बाबतीमध्ये आपलं काय गणित चुकलं. तेवढ्यात शकुंतला काकी म्हणायला लागतात, पण इंदू जेवढ्या धीराची आहे ना, जेवढ्या धीराने आणि सगळ्या गोष्टी ती मॅनेज करते ना, हे सगळं करणं सगळ्यांना शक्य नसतं. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, मी तिन्ही मुलांवरती कधीच कोणत्याच प्रकारचा भेदभाव केलेला नाही आहे, पण हे सगळं शिष्याची कृपा असते असं नाही. खरं म्हणजे इंदूने हे सगळं घेतलं आणि तिने ते आचरणामध्ये आणलं, हे खरं इम्पॉर्टंट आहे, तिला मानायलाच पाहिजे. पण गोपाळच्या बाबतीमध्ये काय झालं आहे हे त्या विठ्ठलालाच माहिती की तो असा का वागला आणि कशामुळे वागला हे कोणीच ठरवू शकत नाही. म्हणून राम कृष्ण हरी. दुसरीकडे इंदू इकडे तिच्या शाळेची कामं करत असते. तेवढ्यात तिथे आदोक्षस येतो आणि म्हणतो, काय ग, तुझी कामं संपतात की नाही. तेव्हा ती म्हणतात, माझी कामं संपतच नाही. मला असं वाटते दिवसामध्ये 24 तासाच्या जागेवरती 48 तास असायला पाहिजे होते आणि मला अजून 4-5 तास जायला पाहिजे होते, ज्याच्यामुळे कामं सोपी झाली असती. तेवढ्यात आदोक्षस म्हणतो, अच्छा, म्हणजे अजून गावकीची 50 कामं करायला भेटली असती ना. अगं आई जे बोलते ना ते अगदीच खरं आहे, तुला लष्कराच्या भाकरी भाजायलाच खूप आवडतं. तेव्हा ती म्हणते, तसं नाही रे, पण आता काय करायचं, काम तर करायचं आहे ना. आदोक्षस मला तर खूप टेन्शन आलं आहे की शाळेची कामं कशी होतील. तेव्हा आदू विचारतो, काय ग, आपल्याकडे फंड तर जमा झाला असेल ना, म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढा. ती म्हणायला लागते, नाही रे आदू, खरं म्हणजे आपल्याकडे 40 लाखाची गरज आहे आणि आपल्याकडे तेवढे पैसे जमा सुद्धा झाले नाही. खरं म्हटलं तर हे सगळे कसं जमा होईल ना याचंच मला टेन्शन आलेलं आहे, कारण की शाळा उभारणं ही खरंच खूप गरजेची गोष्ट आहे. दुसरीकडे विंजे सरकार इकडे मोठ्या बाईंच्या जवळ जातात आणि म्हणतात, कालपासून माझ्या डोळ्याला डोळाच लागला नाही, मला तर खूप टेन्शन आलं आहे की या सगळ्या विचारांचा मी काय करू. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, तुम्हाला आणि विचार, तुमचे विचार कधी कोणाला इम्पॉर्टंट होते हो, नेमकं बोलायचं काय आहे. तेव्हा ते म्हणायला लागतात, तुम्ही असा माझा पदोपदी अपमान करणं बंद करा मोठ्या बाई, हे काही बरोबर नाही आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, मी करतच नाही, तुम्ही असे शब्द वापरता की मला अपमान करायलाच लागतं. तुम्ही सांगा ना नेमकं तुमचं मूळ मुद्दा काय आहे. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला तर माहिती आहे पाठराखीनबाईंनी इकडे मोहितरावांना जेलमध्ये पाठवलं आहे. तेव्हा ती म्हणते, हो मग काय, आता तो जेलमध्ये गेला आहे आणि तो लवकर बाहेर येणार नाही हे मला सुद्धा माहिती आहे. तेव्हा ते म्हणतात, तसं नाही, ते बेलवरती बाहेर सुद्धा आले. तेव्हा तुम्ही काहीच केलं नाही हे त्यांना समजून चुकलं असेल ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, असं कोण म्हटलं आपण काहीच केलं नाही, आपण किती कामं केली तुम्हाला माहिती आहे का. आपण वकिलांकडे गेलो होतो, इथून काही झालं नाही तर आपण जिल्ह्याच्या वकिलाकडे गेलो, पण जोपर्यंत आपण लगबग करू तोपर्यंत मोहितरावांची बेल झाली होती, मग आपण काय केलं नाही असं कोणाला वाटेल. तेव्हा ते म्हणतात, अच्छा मोठ्या बाई, तुमचं डोकं खरंच खूप तेज चालतं हे मला समजलं आहे. तेव्हा ते म्हणतात, मग
दाखवूनही न दाखवल्यासारखी कामं आपणच करायची असतात ना. इकडे इंदू म्हणत असते, हे बघ सगळ्यांची देणगी गोळा करून आपल्याकडे खूप कमी पैसे जमा झाले आहेत, ऑलमोस्ट 5.5 लाख रुपयेच आहेत, पण पुढचं काय बाकीचे पैसे सुद्धा आपल्याला गोळा करायला लागतील. तेव्हा अधोक्षज म्हणतो, एवढ्या पैशामध्ये तर इमारत होणार नाही, आपण कसं करायचं ग. तेव्हा ती म्हणते, पण याच्यासाठी आपल्याला ट्रस्ट ओपन करायला लागेल, त्याचे अकाउंट्स ओपन करायला लागतील आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी खरंच खूप स्लो आहे. तेव्हा तो म्हणतो, अगं तू विसरते का, तुझी एक ती मुंबईवाली मैत्रीण होती जी आपल्याकडे आली होती. तेव्हा ते म्हणायला लागतात, हो वल्लरी, ती ना तिच्याशी एकदा बोलायला पाहिजे, खरं म्हणजे तीच आपल्याला याची आयडिया देऊ शकते. माझा फोन कुठे आहे. ती लगेच फोन शोधायची लगबग करायला लागते. तेव्हा अधोक्षज म्हणतो, थांब जरा मी तुझा फोन घेऊन येते. इकडे वल्लरीला ती फोन करते. तेव्हा वल्लरी विचारते, बोल ना काय झालं, आज माझी कशी काय आठवण आली. तेव्हा ती म्हणते, रामकृष्ण हरी, खरं म्हटलं तर तुला तर माहितीच असेल आमचं शाळेचं काम सुरू आहे आणि त्याच्यासाठी त्याची ट्रस्ट ओपन करायची आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, तू काळजी करू नको, मी आहे ना, मी तुझी याच्यामध्ये नक्कीच मदत करेल. तेव्हा इंदू सांगायला लागते, मला अजून एक मदत हवी आहे, खरं म्हणजे या सगळ्यामध्ये आम्हाला बिल्डर लागेल आणि एक ओळखीचा आणि चांगला बिल्डर मिळाला तर चांगलं होईल ना. तेव्हा वल्लरी म्हणते, तू यामध्येही काळजी करू नको, इथे माझ्या ओळखीमध्ये आम्ही काही ना काही शोधून काढू. तेव्हा इंदू म्हणायला लागते, अगं अजून एक गरज हवी आहे, म्हणजे शाळेसाठी खरंच खूप कमी पैसे जमा झाले आहेत, मग देणगीचंही काही होईल का. तेव्हा वल्लरी म्हणते, तू एक काम कर, तू आदूला घेऊन इकडे येऊन जा. मुंबईला 4 दिवस तुम्ही आले ना तर तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती आपण काही ना काही तोडगा काढू शकतो. लवकरात लवकर मुंबईला ये, सांग तू कधी येते. तेव्हा इंदू म्हणते, जसंच माझं ठरेल ना तसं मी तुला कळवते. ती लगेच खूप खोच झालेली असते. तेव्हा ती आदूला म्हणायला लागते, आदू तुला माहिती आहे का, वल्लरी आपली सगळ्यांमध्ये मदत करेल, पण त्याच्यासाठी ती म्हणत आहे की आपल्याला तिकडे मुंबईला यायला लागेल. तेव्हा आदू म्हणतो की तू काळजीच करू नको, शाळेच्या कामासाठी मी सगळी कामं बाजूला ठेवू शकतो, कारण की शाळा प्रायोरिटी आहे. तेव्हा इंदू म्हणते, मग आपल्याला घरी एकदा सांगायला लागेल की आपण तिकडे चाललो आहोत. इकडे गोपाळला भेटायला श्रीकला आलेली असते. तेव्हा गोपाळ म्हणायला लागतो, काय ग तू काय माझ्यावरती पहारा बिहारा ठेवून आहेस का. तेव्हा ती म्हणते, हो ठेवायला नको का, तसंही तुझ्यावरती पहारा ठेवणं तर गरजेचं आहे ना. तेव्हा तो म्हणतो, तुझी नाडी चेक करायला पाहिजे, तुझं सतत चाललं काय आहे हे कोणाला काही कळतच नाही. तेव्हा ती म्हणते, ते तर चेक करायलाच पाहिजे, आणि तसंही तुझ्या बरोबर मी असताना तुला कसला टेन्शन आहे. तेव्हा तो म्हणतो, मी तुला सांगते, तुझं जे कॅम्पेन चाललं आहे ना त्याच्याकडे तुला खूप चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे आणि तू पुरुषांकडे न जाता तुला स्त्रियांचं मत घ्यायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, अच्छा तुझं असं म्हणणं आहे का, मी परपुरुषाशी बोलणं तुला आवडत नाही आहे. तेव्हा तू म्हणतो, मी जोक करत आहे, तसं नाही ग, पण कसं आहे. तेव्हा ती म्हणते, कसं म्हणजे, मी जोक करत नाही, मी सिरियसली विचारते, तुला पटत नाही आहे का मी परपुरुषाशी बोलावं. तेव्हा तो म्हणतो, अगं हे जोकचं टॉपिक बाजूला कर, खरं म्हटलं तर स्त्री आपल्या बाजूला असली ना तर आपल्या कॅम्पेनमध्ये खूप फरक पडू शकतो, आणि मला असं वाटतंय की तुला स्त्रियांना आपल्या बाजूने घ्यायला पाहिजे, तसंही मलाही लेडी लकची गरज आहे ना. तेव्हा ती म्हणते, लेडी लक तर तुझ्या बरोबरच आहे, हे तू विसरू नको, मी आहेच ना, आणि यावेळेला माझं लक्ष सुद्धा बरोबर आहे, कारण की तुझं जिंकणं हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा तो म्हणतो, ही तर चांगलीच गोष्ट आहे, आता मला थोडं काम आहे. तेव्हा ती म्हणते, मी सुद्धा इथे शकुंतला काकी आणि व्यंकू महाराजांशी बोलायला आली आहे, किती दिवस झालं त्यांच्याशी भेट झाली नाही, मग मी माझ्या कामाला लागते, तू तुझ्या कामाला लाग. हे सगळं झाल्यानंतर ती त्या वाड्याकडे खूप वाईट नजरेने बघत असते. इकडे इंदू विठ्ठलासमोर प्रार्थना करत असते. तेव्हा ती म्हणते, विठुराया मी आता मुंबईला चालले आहे, कारण की आता शाळेचा ट्रस्ट आणि बाकी सगळ्या गोष्टीत सुद्धा मुंबईला जाऊन पार पाडू शकतात, म्हणून प्लीज तुझी या सगळ्यामध्ये आम्हाला साथ असू दे. तेवढ्यात तिचं हे सगळं बोलणं करिश्मा ऐकते आणि म्हणायला लागते, अच्छा इंदू कोणाला न सांगता मुंबईला चालली आहे का, मग ही न्यूज तर मोठ्या बाईंना पोचवायलाच पाहिजे. ती लगेच मोठ्या बाईंच्या जवळ येते आणि म्हणायला लागते, मोठ्या बाई तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. तेव्हा ते म्हणतात, सांग ना डायरेक्ट, उगाच लांबण लावू नको. तेव्हा ती म्हणायला लागते, तुम्हाला माहिती आहे का इंदू तुम्हाला न सांगता
आदोक्षच बरोबर मुंबईला निघाली आहे, तेही शाळेच्या कामासाठी. तेव्हा ते म्हणतात तू काय बोलतेस ग? तेव्हा ती म्हणते हे बघा, आता ती शाळेच्या कामासाठी तिकडे निघाली सुद्धा आहे. मला असं वाटते असं असं करत ती गावामध्ये घुसेल. तिचं हे सगळं बोलणं इकडे श्रीकला सुद्धा ऐकत असते. तेवढ्यात ती म्हणायला लागते कसं आहे, आता ती या सगळ्यामुळे गावकऱ्यांसमोर मोठी होईल आणि त्यानंतर मोठ्या बाईचा मान सुद्धा तिलाच मिळेल. ट्रस्टमधून तुमचं नाव बाजूला जाईल आणि तिला एक एक करून तुम्हाला घराच्या बाहेर सुद्धा काढेल. हे सगळं तुम्ही आठवणच ठेवा, हे सगळं होणारच आहे. तेव्हा मोठ्या बाई चिडतात आणि म्हणायला लागतात तू काय बोलते, तुला तरी कळतंय का? तोंडावरती जरा लगाम ठेव आणि पैसे घ्यायला आली आहेस ना, पैसे घे आणि इथून निघून जा. हे सगळं होत असताना श्रीकला लगेच बाजूला लपते, कारण की करिश्माच्या समोर आली तर ती प्रॉब्लेम करू शकते, म्हणून ती लगेच तिथे बाजूला लपून जाते. इकडे इंदू पुन्हा प्रार्थना करत असते, विठुराया मी खरं म्हणजे शाळेच्या कामासाठी मुंबईला निघाली आहे, पण तू माझी पाठराखण कर, एवढीच माझी तुझ्याकडे अपेक्षा आहे. प्लीज विठुराया, पाठीराखा होऊन या सगळ्या शाळेच्या कामामध्ये तुझा हातभार लागू दे, हेच माझी इच्छा आहे. थोड्या वेळानंतर सगळे जेवणाच्या ताटावरती बसलेले असतात. तेव्हा मोठ्या बाई एकटक आदोक्षसला बघायला लागलेले असतात. तेव्हा ते म्हणतात आदोक्षस कसा वागायला लागला आहे, खरं म्हणजे हे सगळं त्याच्या बायकोचे परिणाम आहे, त्याच्यामुळे तिने माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं आहे. इकडे आदोक्षस आणि इंदूचे इशारे सुरू असतात. तेव्हा इंदू म्हणते अरे तू बोल ना, पण आदोक्षसला काही बोलायची हिंमतच होत नसते. तेव्हा मोठ्या बाई त्याच्याकडे रागाने बघायला लागतात. ते बघता आदोक्षस विचारतो काय झालं आई, तू माझ्याकडे अशी का बघत आहे? तेव्हा ती म्हणते तसं नाही रे, पण बघायला तर पाहिजे, माझा आदोक्षस किती मोठा झाला आहे, आता तो निवडणुकीला उभा राहिला आहे, उद्या तो सरपंच सुद्धा होऊ शकतो. किती मोठी गोष्ट झाली आहे ना. खरं म्हणजे तुला काही सांगायचं आहे का रे मला, म्हणजे काही बोलायचं आहे का? कारण की कोणती गोष्ट तू सांगतो, कोणती गोष्ट लपवतो, हे असं खोटं वागणं तुला कधीपासून जमलं आहे? तेव्हा तो म्हणतो आई तू काय बोलते, तुला तरी कळतंय का? तेव्हा त्या म्हणायला लागतात मला समजलं आहे, तू मुंबईला निघाला आहे आणि तुझी बायको मुंबईला निघाली आहे का, आणि ते तुम्ही मला सांगणं गरजेचं सुद्धा वाटत नाही का? म्हणजे कसं तुम्ही वागू शकता? तेवढ्यात व्यंको महाराज म्हणतात हे काय आहे, इंदू मुंबईला निघालेली आहे, हे मला एकट्याला पटलं सुद्धा नाही. तेव्हा इंदूला थोडं वाईट वाटत असतं. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणायला बघा बघा, जी लोक तुमची नेहमी पाठराखण करतात त्यांनाही हे पटलं नाही की इंदू मुंबईला निघालेली आहे. तेव्हा ते म्हणायला लागतात तसं नाही वहिनी, थांबा जरा, तुम्ही जे बोलताय ना ते वेगळं आहे. इंदू एकट्याने मुंबईला जाणं मला पटत नाही आहे. नेमकं तिच्याबरोबर कोणीतरी असावं, एकटं जाणं योग्य नाही आहे. मुंबई खूप मोठं शहर आहे आणि त्याच्यामध्ये काही होऊ शकतं, म्हणून इंदू तू एकटी काही जाऊ नको. तेव्हा आदोक्षस म्हणायला लागतं तुम्ही काळजी करू नका, मी सुद्धा इंदूच्या बरोबर जाणार आहे. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात हे तर चांगलं आहे, पण तुम्ही चालले का आहात आणि तिकडे जाऊन करणार काय आहेत? तेव्हा इंदू सांगते शाळेच्या कामासाठी ट्रस्टसाठी तिकडे जाणं गरजेचं आहे, आणि तुम्हाला आठवण आहे का ती माझी मैत्रीण आहे वल्लरी, तिला भेटणार आहोत, म्हणजे ती आमची मदतच करणार आहे. तेव्हा आदोक्षस म्हणायला लागतो हो, ती ट्रस्टमध्ये सुद्धा मदत करेल आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात हे तर खूप चांगलं आहे, ती वल्लरी हुशार आणि खरंच खूप चांगल्या मनाची आहे. तेवढ्यात मोठ्या बाई मनातल्या मनात म्हणतात या मुलीने तर माझ्या मुलावरती मोहिनी घातली आहे आणि त्याला स्वतःच्या काबूमध्येच केलं आहे. तेवढ्यात त्या म्हणायला लागतात पण मला हे पटलेलं नाही आहे, तुम्ही असे कसे काय जाऊ शकता? तेवढ्यात आदोक्षस म्हणायला लागतो आमच्याजवळ थोडी कॅश सुद्धा असेल, कारण की ट्रस्टचं काम करून त्याच्यामध्ये ते पैसे टाकायला लागतील. तेव्हा मोठ्या बाई विचारतात किती पैसे असतील ते तर सांगा. तेव्हा इंदू सांगायला लागते 5.5 लाख रुपये आहेत. हे ऐकल्यानंतर मोठ्या बाई म्हणतात तुम्ही एवढी कॅश स्वतःच्या बरोबर नेणार आहेत, हे काही बरोबर नाही आहे. तेव्हा आदोक्षस म्हणतो आई तू काळजी करू नको, तसंही माझ्या कामानिमित्त माझ्याकडे कॅश असतेच ना, मग मला सवय आहे. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात नाही रे, 5.5 लाख रुपये जरा जास्त झाले, एवढे स्वतःच्या बरोबर नेणं काही बरोबर नाही. तेव्हा आदू म्हणतो नका ना काळजी करू, आता काय आम्ही लहान राहिलो नाही, आम्ही सगळं काही मॅनेज करू. तेव्हा मोठ्या बाई म्हणायला लागतात हो बरोबरच आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःच चालवायचं असतं, ही तर या घराण्याची सवयच होत चालली आहे. हे तर सगळे एक दुसऱ्याकडे बघूनच आईचं कधी ऐकायचंच नाही, हेच तर तुमच्या मनामध्ये चाललेलं असतं ना, म्हणून जे करायचंय ते करा, मला याच्यावरती बोलायचंच नाही. थोड्या वेळानंतर इंदू इकडे किचन मध्ये येते. तेव्हा तिथे आग लागलेली असते. ते बघता इंदू अक्षरशः घाबरते आणि डचकून ती झोपेमधून उठायला लागते. तेव्हा ती म्हणते ही आग माझ्या स्वप्नामध्ये आली आहे, म्हणजे आता मी जे मुंबईला चालली आहे त्याच्यामध्ये नवीन कोणतं संकटाची चाहूल तर नाही ना, म्हणून ती थोडी घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे श्रीकला इकडे
तिच्या काळ्या जादूमध्ये बसलेली असते तेव्हा ती म्हणते आता इंदू चालली तर आहे, पण तिचा हा जो मुंबईचा प्रवास आहे ना, हा प्रवास तिला तिथेच थांबवणार आहे. ती पुन्हा या विटूच्या वाडीला येऊ शकत नाही. इकडे इंदू देवापुढे हात जोडते आणि म्हणायला लागते, विठ्ठला तू आमच्या बरोबर राहा, म्हणजे बाकी सगळे संकटावरती आम्ही नक्कीच मात करू शकतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे होम जाळलेला असतो तेवढ्यात तिथे अण्णा केदार येतो आणि म्हणायला लागतो, आता या वल्लरी आणि अजितला मी याच्यामध्ये भस्म करणार आहे. तेवढ्यात तिथे श्रीकला येते आणि माझी साथ असेल तर याच्यामध्ये आपण इंद्रायणीला सुद्धा भस्म करणार आहोत. तेवढ्यात तिथे इंदू आणि वल्लरी सुद्धा येतात. तेव्हा इंदू म्हणायला लागते, जेव्हा आपण दुसऱ्यासाठी आग लावत असतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये पहिले आपले हात सुद्धा पोळतात, हे आठवण ठेवा. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते, खरं म्हणजे आता मला बघायचंच आहे, ही सुडाची आग कोणाचं काय मागतं, आमच्या स्त्रीत्वाला मागते की तुमचं भस्म होणं मागते, आता हेच बघायचं राहिलं आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदू जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा काय काय होईल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.